खेड तालुका बार असोसिएशनच्या या चुरशीच्या अशा निवडणुकीचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या उत्साहामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी निवडून आलेली आहेत। खऱ्या अर्थानं अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सगळे मंडळी या ठिकाणी भरघोस मताधिक्याने निवडून आलेत। आपण पाहू शकतो की हा जल्लोष या ठिकाणी या कोर्टाच्या आवारामध्ये बरीचशी मंडळी उत्साही या ठिकाणी सगळे वकील बांधव बंधू भगिनी आहेत। सगळ्यांचा उत्साह गगनाला या ठिकाणी भिडताना आपण पाहतोय। आपण जाऊया या निवडणुकीमध्ये विजय झालेल्या या सगळ्या उमेदवारांकडे थोडीशी चर्चा करूया। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, तुम्ही या ठिकाणी भरघोस मताधिक्याने आता अध्यक्ष झालेला आहात, काय तुमची भावना आहे? राजगुरुनगर वकील संघटनेच्या या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रिया होत असताना निवडणूक निर्णय कमिटी, राजगुरुनगर वकील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष वैभव कर्वे साहेब आणि इतर सर्व वकिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं। सुरुवातीला अवघड वाटणारा हा विजय नंतरच्या काळात माझ्या वकील बंधू भगिनींनी मला केलेल्या सहकार्यामुळे, तसेच माझी गावकी भावकी नातेवाईक मित्रमंडळी, त्याचप्रमाणे अनेक मदतीचे हात माझ्यासाठी समोर आले आणि त्यामधून हा माझा विजय सहज आणि सोपा झाला। प्रथमतः मी आपणा सर्वांना सांगतो की हा विजय तुमचा, आणि या विजयामुळे आपण सर्वांनी जो आनंद मला दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, एवढं मी सांगतो। आणि वकील संघटनेच्या काळात वकील संघटनेसाठी पुढील काळात चांगलं काम करून दाखवू अशी मी माझ्या कमिटीच्या वतीने सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद। खरं तर या ठिकाणी सगळे सहकारी निवडून आलेले आहेत, त्यांच्या भावना काय थोडक्यात आपण जाणून घेऊया। खरं तर काही मंडळी सदस्य या ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, तुम्ही बिनविरोध निवडून आलात, काय तुमच्या भावना आहेत आणि एकूण कशा पद्धतीने कामकाज उद्याचं करणार आहात? अतिशय आनंद होत आहे आणि प्रथमतः मी आमच्या वकील संघटनेचे खूप आभार मानते, कारण त्यांनी सदस्य पदासाठी बिनविरोध आम्हाला निवडून दिलेला आहे। त्याच्यामध्ये 3 सदस्य आणि 1 महिला, सचिव आणि खजिनदार पदासाठी महिलेला त्यांनी बिनविरोध निवडून दिलं। त्याबद्दल वकील बार असोसिएशनचे मी खूप आभार मानते आणि अतिशय आनंदात ही आणि खेळीमेळीच्या वातावरणात जी निवडणूक पार पाडली, खूप समाधान वाटत आहे। उद्याच्या काळात तुम्ही कशा पद्धतीने वकील संघटनेचं कामकाज करणार आहात? नमस्कार, मी लोकल ऑडिटरपदी निवडून आलेला आहे। माझं नाव ॲडव्होकेट करण बापूराव कांबळे। मी सर्व वकील बंधू भगिनींचे प्रथमतः आभार मानतो आणि मी हे जे माझं लोकल ऑडिटरपदीची मोठी जबाबदारी आहे ती अतिशय प्रामाणिकपणे आणि अचूकपणे मी करील असं मी खात्री देतो। दुसऱ्या काही महिला भगिनी या ठिकाणी आहेत। ताई, तुमचं नाव सांगा। मी ॲडव्होकेट दीपाली रमेश नाईकरे, मी महिला राखीव सचिव पदासाठी बिनविरोध निवडून आलेली आहे। मी सगळ्या महिला वकील भगिनींचे मी त्यासाठी आभार मानते की त्यांनी मला स्वतः बिनविरोध निवडून दिलेला आहे आणि यापुढे मी महिलांच्या हितासाठीच संपूर्ण काम करेन। एकूणच तुमच्या सगळ्या वकील मंडळींचं आणि निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या ठिकाणी माणिकराव या ठिकाणी आहेत। वायर साहेब, मला सांगा, तुम्ही कितव्यांदा निवडून आलेले आहात? सर, मी बार असोसिएशनच्या इलेक्शनमध्ये आता 3ऱ्यांदा निवडून आलेलो आहे। 3ऱ्यांदा? योगायोग म्हणजे मी प्रथमतः सर्व माझ्या खेड वकील बांधवांचं बंधू भगिनींचं आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला 3ऱ्यांदा बिनविरोध आणि सध्या सचिव म्हणून निवडून आणलेलं आहे। आणि वकिलांच्या जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी अध्यक्ष आणि माझ्या कार्यकारिणीच्या वतीने जेवढं शक्य होईल तेवढा चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल। धन्यवाद। मला सांगा ताई, तुमचं नाव सांगा। ॲडव्होकेट प्रियांका बापू टाकाकर। काय वाटतंय, तुमच्या भावना काय आहे? तुम्ही आता निवडून आलेला आहात। खजिनदार या पदासाठी मला बिनविरोधपणे निवडून दिलेलं आहे। त्या पदाचा मी पूर्ण आदर करून कार्यकारिणीच्या साह्याने सभासदांचे सगळे प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। खूप भारी वाटते। धन्यवाद। तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन। सगळ्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन आणि सर्व वकील संघटनेला देखील मनापासून धन्यवाद। पुणे जिल्ह्यातील आपल्या खेड तालुक्यामधील या ठिकाणी बार असोसिएशनची निवडणूक संपन्न झाली। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी होत असताना ही निवडणूक चुरशी देखील झाली आणि चुरशीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलंय आणि लढीच्या लढाईमध्ये पूर्णच्या पूर्ण हे सगळी संख्याबळ आपला पॅनल निवडून आलेला आहे आणि त्यांच्याकडे आपली बरीचशी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सहभागी आहे। आजच्या या निवडणुकीमध्ये अतुलजी गोरडे हे अध्यक्ष झालेले आहेत, त्यांच्याकडे जाऊ। अध्यक्ष साहेब, मला सांगा, कशा पद्धतीने निवडणूक तुमची आज पार पडली, अगदी थोडक्यात सांगा। आज निवडणुकीची ही प्रक्रिया राबवत असताना राजगुरुनगर वकील संघटनेचे अध्यक्ष वैभवजी कर्वे साहेब, त्यांची कार्यकारिणी, त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय कमिटी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून ही निवडणूक प्रक्रिया राबवली। या निवडणूक प्रक्रियेमध्ये
मला भरघोस यश मिळावं यासाठी अनेकांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये माझे वकील मित्र, सिनियर्स आणि सर्वांनीच चांगले प्रयत्न करून मला भरघोस मतांनी निवडून आणलं. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. खरं तर या ठिकाणी वैभवजी कर्वे पाठीमागचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या एकूणच मार्गदर्शनामध्ये ही निवडणूक होत असताना काय सांगाल, कशा पद्धतीचं तुमचं वातावरण राहिलं या निवडणुकीचं? 2026-27 या खेड बारासोईंच्या इलेक्शन निमित्त आज आपण नवीन कार्यकारिणीची इलेक्शन घेतली. त्यासाठी साधारण महिन्याभरापासून उमेदवारांनी तयारी केली होती. आज सकाळी शांततामय वातावरणामध्ये 8 ते 4 या टायमिंगमध्ये मतदान मोठ्या उत्साहात मतदानाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. परंतु दरम्यानच्या काळात गर्दी झाल्यामुळे हा इलेक्शनचा कार्यकाल 4 वाजल्यानंतर 4 पासून 6 वाजेपर्यंत वाढवण्यात आला. 621 पैकी 563 मतदारांनी उत्स्फूर्तरित्या त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आणि एकूणच खेड बार असोसिएशनमध्ये उत्साहाचं वातावरण निवडणुकीच्या दिवशी देखील सकाळपासून ते आतापर्यंत होतं. या खेळमेळीच्या वातावरणात मागच्या वर्षी लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यानंतर नवीन बिल्डिंगचं उद्घाटन असू द्या, नवीन जुन्या कोर्टाचं गार्डन असू द्या किंवा त्या रिनोव्हेशन असू द्या किंवा बाकीच्या काही गोष्टी ह्या मी पूर्ण करायचा मी आणि माझे कार्यकर्ते पुरेपूर प्रयत्न केला. 1001% बारच्या विकासासाठी किंवा वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिला. इथून पुढे आमचा जो राहिलेली कामे आहेत ती नवनिर्वाचित अध्यक्ष अतुलजी गोरडे साहेब हे महत्वपूर्ण योगदान देऊन निभावतील यात काही शंका नाही. आणि खेड बार असोसिएशनचं नाव पुणे जिल्ह्यातच नाही पूर्ण भारतभर गाजवलं जाईल याबाबत काही दुमत नाही. मी पुन्हा एकदा खेड बार असोसिएशनच्या वतीने माझ्या सर्व खेड बार असोसिएशन सर्व सभासदांच्या वतीने त्यांना अतुल गोरडे साहेब अध्यक्ष खेड बार असोसिएशन व त्यांच्या सर्व नवनियुक्त कार्यकारिणीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर सकाळच्या प्रहारामध्ये निवडणुकी प्रक्रियेमध्ये काही अंशी माध्यमांमध्ये जे काही बातम्या पसरल्या गेल्या तर त्यामध्ये नेमकी काय तथ्य होतं किंवा नव्हतं? माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्या ह्या बाहेर कशा लीक झाल्या याचं मला काही सांगता येणार नाही. कारण आमचा जो ठराव होता तो बारच्या हॉलमध्ये झालेला होता. त्या ठरावाला कोणत्याही आम्ही प्रसार माध्यमांवर कधीही बोललं नव्हतं आणि बोलण्याचं काही कारण नाही. कारण तो आमचा वैयक्तिक बारचा प्रश्न आहे. या वैयक्तिक बारच्या प्रश्नामध्ये कोणत्याही प्रसार माध्यमांनी दखल घेऊ नये. परंतु असे सुद्धा काही प्रसार माध्यमांनी जे काही कृत्य केलेत किंवा खोट्या बातम्या कोणती माहिती न घेतात त्याच्या विरुद्ध खेड बार असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने अजून 1 दिवस मी अध्यक्ष आहे. या 1 दिवसाच्या कार्यकालात खेड बार असोसिएशनचं नाव कमी करण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केलेत आज जे सोशल मीडियाचे लोक असतील किंवा बाकीचे त्यांना हा निर्णयाचा इशारा या इलेक्शन देऊ शकतो. आणि मी एक जर दिवसाचा असेल तरी पुढच्या वर्षभर अतुल गोरडे साहेब असतील ते त्यांना पूर्ण उरल्याशिवाय राहणार नाही असं मला मनोमन वाटतं. कारण हा जो काही दुपारचा जो काही हे झाला तो आमचा अंतर्गत प्रश्न होता, कुटुंबाचा प्रश्न होता. तो कुटुंबाचा प्रश्न जो होता तो बाहेर जाण्याची गरजच नव्हती आणि प्रसार माध्यम त्याला का किंमत दिली हे आम्हाला काही कळलं नाही. असं जर असतं तर 621 पैकी 598 मतदान कधीच झालं नसतं. मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जे सोशल मीडियानी जे काही चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या त्यांना खेड बार असोसिएशनच्या वतीने ही चपराक आहे. कारण खेड बार असोसिएशनच्या सभासदांनी उत्साही वातावरणामध्ये इलेक्शन मध्ये मतदान केलं. जर कमी मतदान झालं असतं तर आपण म्हणलं असतं की काहीतरी गालबोट लागले. पण मला अजिबात त्याची फिकर नाही. जोपर्यंत मी आहे किंवा आता याच्यानंतर अतुल गोरडे असतील आम्ही सर्व टीम किंवा आमचे सर्व सभासद खेड बार असोसिएशनच्या उन्नतीसाठी किंवा वकील वर्गाच्या रक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र राहू आणि इथून पुढे कोणतेही मतभेद न बाळगता आपण फक्त आणि फक्त खेड बार असोसिएशन नाव, काम आणि बाकीच्या काही गोष्टी असतील वकिलांच्या त्या आपण सगळं मिळून साकार करूयात. धन्यवाद. खरं तर आपण म्हणतात की निवडणुकीमध्ये काही गोष्टी घडत असतात परंतु मताधिक्य तुम्हाला मिळालं आणि हा एकूणच विश्वास संपूर्ण बार असोसिएशनच्या माध्यमातून अर्थात वकिलांनी तुमच्या सगळ्या टीमवर दाखवलेला आहे. उद्याच्या काळात न्यायदान करत असताना सर्वसामान्य माणूस त्याचबरोबर बार असोसिएशन आणि एकूणच कोर्टच्या माध्यमातून ज्या कामकाज आहेत ते उद्याच्या काळात चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून व्हावं अशा इच्छा आणि आकांक्षा या ठिकाणी मनामध्ये ठेवून सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलंय आणि सगळ्यांच्या वतीनं तुम्हा सर्व टीमचं मनापासून आमच्या चॅनलच्या वतीनं देखील मनापासून अभिनंदन. कराळे पाटील आवाजच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत.